यश आज सकाळी लवकरच साईटवर आला. पुढच्या आठवड्यात कंपनीचे मॅनेजर आणि भारत सरकारचे काही अधिकारी साईटला व्हिजिट देणार होते. त्याची तयारी चालू होती. यश समुद्रात सॅम्पल आणण्यासाठी आला होता. अनेक सॅम्पल्स घ्यायचे असल्याने त्याला बराच वेळ लागला. यश परत किनाऱ्यावर आला तेव्हा सूर्य माथ्यावर आला होता. तो केबिनमध्ये जाणार एवढ्यात त्याला बबन पळत येताना दिसला. तो ओरडतच येत होता. "काय झालं बबन? एवढी धावपळ कसली चालू आहे? साहेबांनो, घात झालाय. गोगटे काकूंना नाक डसलाय. बाईसाहेबांनी त्यांना गाडीत घालून रत्नागिरीची वाट धरली आहे. तुम्हाला बी बोलवले. तुमचा फोन बंद आहे का? मी आज साईटवर होतो. आत्ताच आलोय. चल बस जिप्सीमध्ये. यशने लगेच गाडी काढली आणि रत्नागिरीकडे निघाला. जान्हवीचा फोन बंद लागत होता. बबन, काय झाले ते नीट सांग. साहेबांनो, मी तुमचं जेवण आणायला वाड्यावर गेलो. गोगटे काकू बागेत काम करत होत्या. माझ्यासंग माझा भाचा बी होता. त्याच्या मास्तरनं मला भेटायला बोलावलं होतं. तुमचं जेवण घ्यावं आणि येता येता त्याच्या मास्तरला बी भेटून यावं म्हणून त्याला बी वाड्यावर घेऊन गेलो. बाईसाहेब डबा भरून देत होत्या. इतक्यात बागेतून गोगटे काकू वराडल्या. मी धावतच गेलो तर त्यांना नाक डसला होता. बाईसाहेब बी पळतच आल्या. मला सावरीतल्या दवाखाना कुठं आहे म्हणाल्या, पण नाक डसल्याचा इलाज फक्त रत्नागिरीतच होतो म्हणल्यावर त्यांनी तुमची गाडी काढली. काकूंना गाडीत टाकलं. काकासनी बी सोबत घेतलं. मला तुम्हासनी सांगायला इकडं पाठवलं आणि माझ्या भाच्याला संग घेऊन त्यांनी रत्नागिरीची वाट धरली आहे. एवढ्यात जान्हवीचा फोन आला. हॅलो यश, कुठे आहेस? मी रत्नागिरीला निघालोय. तुम्ही कुठे आहात? मी काकूंना ॲडमिट केलंय. तू लगेच नोबल हॉस्पिटलला ये. काकू खूप सिरियस आहेत. मला काहीच सुचत नाहीये. काळजी नको करू, आम्ही लगेच पोहोचतो. यश हॉस्पिटलमध्ये पोहोचला. बबनला पाहून त्याचा भाचा पळतच आला. जान्हवीनी काका काही दिसत नव्हते. साहेबांनो, हा मंगेश माझा भाचा आहे. मंगेशा, बाईसाहेब अन गोगटे मास्तर कुठे आहेत? मामा, वाटेत गोगटे मास्तरांच्या छातीत दुखायला लागलं. चक्कर बी आली. मास्तरांना ॲडमिट केले आणि ताई गोगटे काजींसोबत आत गेल्या आहेत. यश आणि बबन डॉक्टरांच्या केबिन बाहेर वाट बघत बसले. मंगेश वाटेत काय काय झालं ते सांगू लागला. मामा, ताईंनी गावाबाहेर गाडी काढली आणि जंगलात दामटली. काकूंना सारखी चक्कर येत होती. ताई त्यांना जागं ठेवत होत्या. एकदा तर काकूंनी पार डोळेच झाकले. श्वास पण बंद पडला. मला तर वाटलं आता खेळच संपला. पण ताईंनी गाडी थांबवली. पर्समधून एक इंजेक्शन काढलं आणि आजींना दिलं. आजींनी डोळे उघडले पण श्वास कमी कमी होत होता. आजींची अवस्था बघून मास्तरांच्या बी छातीत दुखायला लागलं. ताईंनी पर्समधून त्यांना पण एक गोळी दिली. मला मास्तरांना सांभाळायला सांगितलं. ताईंच्या मांडीवर काकू झोपल्या होत्या. ताई त्यांच्याशी सारखं बोलत होत्या आणि एका हातानं गाडी बी चालवत होत्या. त्यात पुन्हा काकूंना उलटी झाली. ताईंनी गाडी थांबवून पुन्हा इंजेक्शन दिलं. आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आणि काकूंना ॲडमिट केलं. काकूंची तब्येत लय बिघडली आहे. मास्तरांना बी ॲडमिट केले. एवढ्यात केबिनमधून जान्हवी बाहेर आली. तिने यशला पाहिलं आणि त्याच्याकडे धाव घेतली. यश, काकूंना नाक चावलाय. त्या खूप सिरियस आहेत रे. मला त्यांची अवस्था बघवत नाही असं म्हणून रडायला लागली. घामानं डबडबलेल्या जान्हवीला यशनं शांत केलं. तिला पाणी प्यायला दिलं. तिचे डोळे पुसले. थोड्या वेळाने डॉक्टरांनी दोघांना केबिनमध्ये बोलावले. तुम्ही गोगटे सरांचे रिलेटिव्हज आहात का? नाही डॉक्टर, आम्ही त्यांच्या शेजारी आहोत. आम्ही त्यांचं घर रेंटवर घेतलंय. काकूंची तब्येत कशी आहे? त्या सिरियस आहेत का? नॉट ॲट ऑल. नाव शी इज आउट ऑफ डेंजर. यश व जान्हवी दोघांनीही सुस्कारा सोडला. जान्हवी म्हणाली, डॉक्टर, काकूंना चावलेला साप कोणता होता? बँडेड क्रेट. त्याला आपण मण्यार म्हणतो. याचं विष नागापेक्षा 15 पट विषारी असतं. या विषाला न्यूरोटॉक्सिक म्हणतात. हे विष माणसाच्या मेंदूवर परिणाम करतं. श्वासोच्छ्वास बंद पडतो. पोट दुखून उलटी होते आणि माणूस मरतो. तुम्ही अर्धा तास उशीर केला असता तर आपण काहीच करू शकलो नसतो. गोगटे सर सावरीला राहतात ना? मी त्यांना ओळखतो. ते इथे केळकर कॉलेजचे प्रिन्सिपल होते. पेशंटला साप कधी चावला होता? सकाळी 10च्या सुमारास. मी त्यांना लगेच गाडीत घेऊन आले. तुम्ही इथे 12-12:30च्या सुमारास आलात. मण्यार चावल्यास फार तर तासभर माणूस जगतो. तुम्ही वाटेत काही औषधोपचार केले होते का? ॲक्च्युली मी काकूंना वाटेत अँटीस्नेक वेनॉम दिलं होतं, पण त्यांना परत उलटी झाली आणि श्वासही बंद पडला. मग मी पुन्हा एन्ट्रॉपिन आणि निओस्टिग्मीचा डोस दिला होता. करेक्ट, मीही तोच विचार करत होतो. पेशंट ॲडमिट झाला तेव्हा रेस्पिरेशन व्यवस्थित चालू होतं. मण्यार चावल्यावर असं कधीच शक्य नसतं. पेशंट हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत त्याचा श्वास थांबलेला असतो. तुम्ही आमचं 75% काम आधीच केलं होतं, पण सावरीमध्ये तुम्हाला हे अँटीव्हेनॉम्स कसे काय उपलब्ध झाले?
ॲक्च्युली आम्ही मागच्या महिन्यात मुंबईहून इथे राहायला आलो. मी येताना सोबतच घेऊन आले होते. तुमचं प्रोफेशन काय आहे? आर यू डॉक्टर? नाही, मी फार्मसीची स्टुडंट आहे. डिग्रीला असताना मी हिरोपॅथॉलॉजीबद्दल बरंच वाचलं होतं. मी स्वतःसाठी आणि इतरांसाठी एक स्मॉल मेडिकल किट नेहमीच कॅरी करते. त्यात ताप, सर्दी, डोकेदुखी, डायरिया या किरकोळ आजारांसाठी मेडिसिन्स असतात. कोकणात साप आणि विंचवांचा सुळसुळाट असतो असं ऐकलं होतं. तेव्हा फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणून किटमध्ये अँटी स्नेक्स वेनम्स ॲड केले होते. ते असे कामी आले. अमेझिंग! पेशंटसोबत एवढ्या एक्सपर्ट फार्मासिस्ट असताना पेशंट वाचणार हे तर नक्कीच होतं. तुमच्या प्रेझेन्स ऑफ माइंडचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सावरीमध्ये मण्यार चावल्यानंतरही वाचलेला हा पहिलाच पेशंट असावा. बाय द वे, मी डॉक्टर सचिन साळवी. तुमचा परिचय? मी जान्हवी प्रधान. हे माझे मिस्टर यश प्रधान. सावरीमध्ये पेट्रोकेमिकल प्रोजेक्ट चालू आहे. हे त्याचे इन्चार्ज आहेत. हॅलो मिस्टर प्रधान. ग्लॅड टू मीट यू. युअर वाईफ इज व्हेरी इंटेलिजंट. यू शुड प्राऊड ऑफ हर. थँक यू डॉक्टर. आय ऑलवेज प्राऊड ऑफ हर. यशला जान्हवीचा खरंच अभिमान वाटला. डॉक्टर, गोगटे काकांची तब्येत कशी आहे? यशने विचारलं. नॉट सिरियस. पत्नीची अवस्था बघून त्यांचं ब्लड प्रेशर वाढलं होतं. हार्ट अटॅक आला असता, पण सुदैवानं तसं काही झालं नाही. तुम्ही वाटेत गोगटे सरांनाही ट्रीट केलं होतं का? हो, म्हणजे ॲक्च्युली मी ड्राईव्ह करत असताना काकांच्या छातीत दुखायला लागलं आणि घामही येत होता. ही सगळी हायपरटेन्शनची म्हणजे सिस्टॉलिक ब्लड प्रेशरची सिम्पटम्स आहेत. म्हणून मी त्यांना ॲस्पिरिन दिली. व्हेरी गुड. ॲस्पिरिनमुळे ब्लड क्लॉटिंग कमी झालं आणि नॅरोड आर्टरीमधला ब्लड फ्लो रेग्युलेट झाला. ग्रेट. मिस्टर प्रधान, मी तुम्हाला म्हटलं नव्हतं? यू शुड प्राऊड ऑफ हर. थँक्स डॉक्टर. ॲज अ मेडिकल स्टुडंट दिस इज माय ड्युटी. डॉक्टर गोगटे काकांचा मुलगा जर्मनीत असतो. त्यांना इन्फॉर्म करू का? नाऊ बोथ आर पेशंट आर ऑप्ट आउट डेंजर. तुम्ही इन्फॉर्म करू शकता, पण लगेच इकडे यायची गरज नाही. आणि तुमच्यासारखे इंटेलिजंट एक्सपर्ट असताना तर मुळीच नाही. आज त्यांना इथे राहू द्या. सकाळी डिस्चार्ज देऊ. मिसेस प्रधान, यू सेव्ड 2 लाईव्स टुडे. तुम्ही नसता तर हे चित्र वेगळं असतं. गॉड ब्लेस यू. हॅव अ गुड डे. यश आणि जान्हवी काकांच्या रूममध्ये आले. जान्हवीला पाहताच काका उठायची धडपड करू लागले. बबनने त्यांना सावरलं. मालती कुठं आहे? तिची तब्येत कशी आहे? मला तिला भेटायचे. यशने काकांना समजावलं. धोका टळल्याचं आणि काकू ठीक असल्याचं सांगितलं. काकूंचा आराम झाला की भेटायची परवानगी असल्याची हमी दिली. काका शांत झाले. थोड्या वेळाने म्हणाले, यश, तुझी बायको झाशीची राणी आहे. तू तिचा पराक्रम बघायला हवा होतास. एका हाताने मालतीला सावरत होती, दुसऱ्या हातानं गाडी चालवत होती. हिने मालतीवर वाटेतच उपचार सुरू केले होते. माझ्या छातीत दुखायला लागलं तर हिने मलाही गोळी दिली. सावरीत मला आज 70 वर्ष झाली, पण साप चावलेला पेशंट कधी वाचल्याचं मला आठवत नाही. पोरी, तुझ्या रूपाने साक्षात धन्वंतरीच धावून आला म्हणून आम्ही वाचलो. माझी म्हातारी गेली असती तर मी कुणाकडे पाहायचं होतं? ती माझ्या घराची लक्ष्मी आहे. तिच्याशिवाय माझं घर घर नसून स्मशान झालं असतं. तू माझ्या घराची लक्ष्मी यमाच्या दारातून सोडून आणलीस. पोरी, मी वयाची 40 वर्ष विद्यादान केलं. पोरांना भरभरून शिकवलं. प्रसंगी पदरमोड केली, पण मुलांच्या शिक्षणासाठी मागे पुढे पाहिलं नाही. या म्हाताऱ्याच्या गाठी थोडीफार पुण्य जमा झाली असेल तर तुला आशीर्वाद देतो. तू खूप सुखी होशील. तुझा संसार सोन्याचा होईल. तुझी मुले विद्वान होतील, खूप पुढे जातील. काकांनी जान्हवीच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांना भावना आवरणं कठीण झालं. ते रडू लागले. त्यांना पाहून यशला गहिवरून आलं. त्यानं जान्हवीकडे पाहिलं. तीही रुमालाने डोळे पुसत होती. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा. पुढच्या भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.